नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये। आज आपण बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळे पाहणार आहोत। हे शंकरपाळे पाहू शकता तुम्ही, छान असे लेयर्स याला आलेले आहे आणि छान खुसखुशीत तयार होतात। तर इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणानुसार गोड शंकरपाळे बनवणार आहोत। इथे आपण वाटीचं योग्य प्रमाण घेऊन हे शंकरपाळे तयार केलेले आहे, त्याच्यामुळे शंकरपाळे तुमचेही परफेक्टच तयार होतील। रेसिपी खूप सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे। व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात अगोदर आपल्याला शंकरपाळ्यासाठी जे पीठ मळून घ्यायचे त्याकरता एक मिश्रण तयार करून घेऊ। गॅसवरती पातेलं ठेवलं, मेजरिंग कपने पाऊण कप साखर घातलेली आहे। वाटीचं प्रमाण असेल तर पाऊण वाटी साखर घालायची। इथे आपल्याला अशी जाड साखर वापरायची। पिठी साखर जर घेतली तर प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। जेवढी साखर घेतली तेवढंच इथे पाणी घेतलेलं आहे। पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता। आता जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच इथे आपण तूप पण घेतलेलं आहे। तूप हलकंसं वितळून घेतलं म्हणजे मग साहित्याचं प्रमाण बरोबर येतं। तूप जर का घट्ट असेल तर प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे तूप हलकंसं वितळूनच घ्यायचे। आता हे साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। पाण्यामध्ये साखर चांगली वितळून घ्यायची। याचा आपल्याला पाक वगैरे तयार करायचं नाही। 1-2 ते 3 मिनिटांमध्ये साखर चांगली वितळायला सुरुवात होते। तर साखर चांगली वितळायला सुरुवात झालेली आहे। असं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे, म्हणजे मग साखर पटकन पाण्यामध्ये वितळते। पाणी हलकं कोमट होईपर्यंत साखर पाण्यामध्ये चांगली वितळून जाते। तुम्ही इथे पाहू शकता, साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये साखर पूर्ण वितळलेली आहे। अशा पद्धतीने साखर चांगली मिक्स करून घ्यायची। आता हे पाणी आपल्याला गॅसवरून खाली ठेवायचे। पाणी हलकंसं थंड होऊ द्यायचे। त्यानंतरच आपल्याला ह्या शंकरपाळ्याचं पीठ मळवायला घ्यायचं आहे। इथे आपण वजनी प्रमाणात अर्धा किलोच्या प्रमाणानुसार शंकरपाळे बनवत आहोत। अर्धा किलोचं पॅकेट आहे। आता आपण मेजरिंग कपने मोजून घेत आहोत। कसं भरलेलं 4 कप मैदा इथे भरलेला आहे अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये। खूप जास्त दाबून भरलेलं नाही। घरातल्या कुठल्याही वाटीनं तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता। त्यानुसार तुम्हाला तुपाचं, साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। मैद्यामध्ये काही आळीजळी असू शकते, त्यामुळे चाळणीनं अगोदर चाळून घ्यायचं आहे। मैदा जास्तीचा दाबून भरला असता तर बरोबर 3 कप मैदा भरला असता। 3 कपाला पाऊण कप आपण इथे साहित्य घातलेलं आहे। हे पण प्रमाण बरोबर येतं। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं, 1 मोठा चमचा ओवा घालायचा आहे, पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। आता घातलेलं संपूर्ण साहित्य पिठामध्ये अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला शंकरपाळ्याचं पीठ मळून घ्यायचे। इकडे मिश्रण पण थंड झालं, एका कपामध्ये ओतून घेतलं, म्हणजे आपल्याला नेमकं हे पीठ भिजवण्याकरता किती मिश्रण लागलेलं आहे हे लक्षात येईल। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे मिश्रण घालायचे। आता आपण जसं याच्यामध्ये मिश्रण घालतो तसं तसं हे पीठ सॉफ्ट व्हायला सुरुवात होते। अजिबात हाताला किंवा ताटाला चिटकत नाही। तर असं होत असेल तर हे मिश्रण आपण तयार केलेलं ते परफेक्ट तयार आहे। ह्याचे शंकरपाळे मस्त खुसखुशीत बिस्किटाप्रमाणेच तयार होतात। हे जे आपण साहित्य घेतलं, तूप, साखर, पाणी, अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्याकरता परफेक्ट आहे। यामध्ये तुपाचं किंवा साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाळे तेलामध्ये विरघळू शकतात किंवा खूप जास्त तेल ते पिऊ शकतात। सुरुवातीपासूनच आपल्याला वाटीच्या प्रमाणानुसार हे सगळं साहित्य मोजून घ्यायचे। कुठलं साहित्य कमी किंवा जास्त घ्यायचं नाही। आता अशा पद्धतीचं पीठ मळून घेण्यासाठी 2 कप पाणी लागलेलं आहे। थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर तुम्ही या ठिकाणी दुधाचा वापर करू शकता। हलकंसं कोमट दूध याच्यामध्ये घालायचे। दुधामुळे पण शंकरपाळ्याला छान असा कलर येतो। हे शंकरपाळ्याचं पीठ मला थोडंसं घट्ट वाटलं, 2-3 चमचे कोमट दूध घालून घेतलं आणि चपातीच्या पिठापेक्षा घट्ट मळून घ्यायची कणिक। खूप जास्त दाब देऊन ही कणिक मळायची गरज नाही। छान अशी या पिठाला जाळी पडते, तुम्ही ते पाहू शकता। अजिबात हातालाही चिटकत नाही पीठ किंवा ताटालाही चिटकत नाही। आता हा संपूर्ण मैदा भिजवण्याकरता 2 कप मिश्रण आणि वरती 2 ते 3 चमचे दूध घातलेलं आहे। अशा पद्धतीची घट्ट कणिक मळून घेतली। आता ही कणिक साधारण 1 तासभरासाठी आपल्याला भिजत ठेवायची। 1 ते 1.5 तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता मैदा छान फुललेला आहे। पुन्हा हाताने चांगला मळून घेतला। आता याच्या आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडी मोठी लाटी करायची, कारण शंकरपाळ्याची जी चपाती असते ती हलकी अशी जाड असते। तर साधारण याच्या 3 ते 4 लाट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या। अर्धा किलो मैद्याच्या 4 लाट्या तयार करून घेतल्या। आता आपल्याला शंकरपाळ्याची चपाती लाटून घ्यायची। ही चपाती हलकी अशी जाड ठेवायची आहे, म्हणजे शंकरपाळ्याला छान लेअर पडतात आणि शंकरपाळे छान फुलतात। आता तुम्ही इथे पाहू शकता मस्त मोठी अशी मी चपाती लाटून घेतली। आता याचे आपल्याला शंकरपाळे पाडून घ्यायचे। साधारण 1 सेंटीमीटर अंतरावरती असे काप लावायचे। तुम्हाला हवे तसे तुम्ही डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी शेपमध्ये शंकरपाळे पाडून घेऊ शकता। आता याला आपल्याला चौकोनी शेपमध्ये पाडायचे आहे, तर मी एकसारखी लाईन याला करून घेते आणि छान असे याचे शंकरपाळे तयार करून घेते। राईट साईडचे जे शंकरपाळे आहेत ते वेगळे काढून घ्यायचे। ते आपल्याला पुन्हा पिठामध्ये मिक्स करायचे। जे मधले जे चौकोनी शंकरपाळे आहे ते आपल्याला तळण्यासाठी तयार करून घ्यायचे। आता इथे मी एका प्लेटमध्ये हे शंकरपाळे काढून घेतलेले आहे। आता आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे।
हे शंकरपाळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे। गॅसवरती कढई ठेवली, तेल अगोदर चांगलं गरम करून घेतलं। आता याच्यामध्ये थोडेसे शंकरपाळे टाकून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची। हाय फ्लेमवर जर शंकरपाळे तळले तर बाहेरून पटकन रंग बदलतील, आतमध्ये कच्चे राहतील। आता आपण हे लो टू मिडियम फ्लेमवरती तळत असल्यामुळे साधारण 1 ते 1.5 मिनिटं याच्यामध्ये आपल्याला झाऱ्या घालायचं नाही, खालची बाजू बरोबर सेट होऊ द्यायची। 1 ते 1.5 मिनिटानंतर झाऱ्या घालून हे शंकरपाळे थोडेसे हलवून दिले, जेणेकरून हे वरती येतील आणि सगळी बाजू याची चांगली तळल्या जाईल। आता आपल्याला खालीवर करून साधारण 1-2-3 मिनिटाकरता तेलामध्ये चांगले तळू द्यायचे। हे लो टू मिडियम फ्लेममध्ये तळल्यामुळे याला छान लेयर्स पडतात आणि शंकरपाळे जास्त तेल ओढत नाही, आतमध्ये छान खुसखुशीत तयार होतात। आता तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळ्याला छान असे लेयर्स पडायला सुरुवात झाली। मध्ये मध्ये हलवून द्यायचं, त्याच्यामुळे कलर पण खूप छान येतो आणि मस्त याचे लेयर्स पडतात। 3 ते 4 मिनिटानंतर शंकरपाळ्याचा कलर पहा तुम्ही, मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि छान लेयर्स पडले। अजिबात शंकरपाळ्याने तेल ओढलं नाही, मस्त असे खुसखुशीत असे शंकरपाळे झालेले आहे। आता ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊया। शंकरपाळे टाकताना एकदम टाकायचे नाही, थोडेसे पांगून टाकायचे, म्हणजे ते एकमेकावर पडल्याच्या नंतर चिटकणार नाही। आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची। साधारण 1 ते 1.5 मिनिटं याच्यामध्ये झाऱ्या घालायचं नाही। 1 ते 1.5 मिनिटानंतर थोडंसं हलवून द्यायचे, पांगून द्यायचे। खालीवर केले की मग ते छान रंग येतो त्याला एकसारखा। फ्लेमवर जर तुम्ही शंकरपाळे तळले तर त्याचा रंग पटकन बदलला जातो आणि आतमध्ये कच्चे राहतात, शिवाय त्याला लेयर्स देखील पडत नाही। त्याच्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शंकरपाळे चांगले तळून द्यायचे। अशा पद्धतीनं साहित्य जर का वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेतलं तर शंकरपाळे अजिबात चुकणार नाही। परफेक्ट अशी रेसिपी तुमची तयार होईल। शंकरपाळे परफेक्ट असे तयार होतील। मस्त खुसखुशीत खूप लेयर्स असलेले शंकरपाळे तयार झालेले आहे। बिस्किटाप्रमाणेचे शंकरपाळे खायला देखील लागतात। ताटामध्ये काढून घेऊया। व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।